रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता नाश्ता करता थांबलोय आणि सहज आता वारकरी मंडळी बसलेत, नाश्ता चालू आहे. या सावळेराम बाबा व साधू बाबा पायदिंडी सोहळ्यातले भजन करणारे भजन भीष्म म्हणलं तरी चालन आणि सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांना शिकवतात चाली. कोण चुकलं तर ते रागवतात, पण त्यांचा रागवण्याचा हेतू चांगला असतो. असे आमचे मामा आहेत, तर मामांशी आपण आता गप्पा मारूयात. ते पण नाश्ता, त्यांना आपण थोडा त्रास देऊ आणि त्यांनाच आपण विचारू जरा. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी. काय तब्येत कशी काय, वारी कशी चालली? खूप सुंदर. पावसाने त्रास दिला थोडासा, पण पावसात चालायला आनंद वाटतो. माझा प्रश्न असा आहे की वारी का केली पाहिजे बा? वारी सांसारिक माणसांनी वारी का केली पाहिजे? कसं आहे, जुन्या काळामध्ये हिराळ लावायला पण प्रकाश करायला हिराळ आपण असं रॉकेलच्या डबड्यात बुडवायचं, त्याचा मोठा जाळ उंचा उजेड पडायचा. त्याच्यानंतर पुढे गॅसबत्त्या आल्या. गॅसबत्तीला त्याला तो बल्ब लावायचा ना, तो काय त्याला म्हणतात, काय लक्षात येत नाही. मेंटल त्याचं नावच मेंटल. त्याचा प्रकाश कमी कमी व्हायचा. त्याचा प्रकाश फुलावा, जास्त प्रकाश पडावा, आपण त्याला पिन मारायचं. पिन मारलं का त्याचा कचरा निघून जाईल. मग असा पिन मारल्याच्या नंतर मग त्याचा प्रकाश वाढायचा, त्याचा कचरा निघायचा. जो संसारी माणसाने, संसार म्हणजे दुःख आहेत, ते दुःख विसरण्याकरता वारी एक पिनाच्या रूपाने पिन मारला. जसं प्रकाश पडतो गॅसबत्तीला, तर संसारिक जीवाला वारीचा जर आनंद घेतला, नामस्मरण जर करत गेलं, तर जीवनाचा उत्कर्ष होतो, जीवन प्रकाशमय होत. वारी करण्याचा हा एक हेतू. आणि संतांच्या सानिध्यामध्ये आपण चाललो, संतांचे विचार आपण आत्मसात करतो. आपल्याला अनेक असे वारकरी भेटतात, एक एकाहून बळी रे. आपल्या अंगी जर एखादा गुण असेल व दुर्गुण असेल, व आपल्या गुणापेक्षाही एखाद्याचा गुण श्रेष्ठ असतो, त्याचा गुण आपण आत्मसात करावा, हा खरा वारीचा उद्देश असतो. वारीत अनेक शिकायला भेटतं, भरपूर शिकायला भेटतं. आपण जरी किती उराळा वाल लावून म्हणत असेल मी लय मोठा आहे, पण आपल्यापेक्षा मोठे कोणतरी, असाच एक अनुभव आपल्या आळंदी परिक्रमेमध्ये मला अनुभव आला. मी इकडं आता सगळे मला म्हणतात भजन भीष्म शिकवणारा, अमकं दमकं सगळं काय चाली शिकवणार, पण मी तिकडं 11 दिवस मी त्यांच्या मध्ये होतो. पहिल्या वर्षी एकदा गेलो तेव्हा लहानकी माऊली आपले माऊली होते, मी आम्ही 2 जण गेलो. 11 दिवसामध्ये मी एवढं भजन म्हणणारा, 11 दिवसामध्ये मला एकही चाल म्हणायला किंवा अभंग म्हणायला दिला नाही छोट्या माऊलींनी, एकही. ज्या दिवशी नियमाच्या बंधनाला बसलो, मी माऊली बाबांच्या शेजारी बसलो होतो, तर माऊली बाबांनी पत्रिकेचा अभंग म्हणले. माऊली बाबांना म्हणायला सांगितलं, पत्रिकेचा अभंग माऊली बाबा म्हणले, त्याची चाल म्हणायला मला माऊली बाबांनी दिली, पण कदम माऊलींनी नाही दिली, माऊली बाबांनी दिली. 11 दिवसामध्ये फक्त मी एकच चाल म्हणलो आणि आळंदी परिक्रमा करून घरी आलो. म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहेत. त्याच्यामध्ये वयोवृद्ध वारकरी होते. ते वयोवृद्ध वारकरी त्यांचं नियमाचं भजन पाठ, पत्रिका पाठ, नाट पाठ, समाध्या पाठ, तीर्थवडे पाठ. म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ माणसं जगामध्ये आहेत. हा अनुभव वारीतून येतो. आता खातो बेळ एक घास घ्या. तर मला एक सांगा की वारीतला असा तुमचा एखादा असा अनुभव आम्हाला जरा सांगा ना, जो तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवून दिलं, असा एखादा अनुभव या एवढ्या या वारीमध्ये एखादा असा अनुभव आम्हाला सांगा ना, जो आम्हालाही पण त्याच्यातून वळण काहीतरी मिळेल असं. अनुभव प्रत्येक वर्षी वारी आल्यानंतर जीवाला उत्कंठ लागते, वारीला जावंच. पोते पोते अनुभव खूप येतात.
काही दुःखाचे प्रसंग येतात, काही सुखाचे येतात, काही भरपूर प्रसंग येतात वारीमध्ये. त्यातला एखादा असा आठवणीचा सांगा ना. समजा तो तुमच्या आजही आठवणीत राहिला, एखादा असा प्रसंग घडलाय किंवा एखादं खूप मोठं संकट आलं आणि ते संतांनी तुमचं दूर केलं वारीमध्ये, असं तुमचा एखादा असा अनुभव असेल ना. संकट खूप आहे जीवनामध्ये म्हणा, आता कुठलं सांगावं. एकच मी सांगेल, वारीत आलं का संकटच राहत नाही. वारीत आलं का संकट नाही राहत, संकट वाटतच नाही संकट आहे म्हणून. तेव्हा आनंदच आनंद आहे. वारीमध्ये एवढा नाश्ता असतो, जेवण असतं, आपण घरी एवढं खाऊ शकतो का, किंवा आपण एवढं चालू पण शकतो का, किंवा जे आता आपल्याला वारीत शिकायला मिळतं त्यावर थंड पाण्याने आंघोळ असेल किंवा झोपायला जागा नसली तरी दगडातही झोप लागती, शांत झोप लागती, आणि किती चाललं की सायंकाळी झोपल्यावर थकवा मात्र निघून जातो सकाळी उठल्यावर. मग हे नेमकी जादू कशी, काय वाटतं तुम्हाला? थंड पाण्याने आंघोळ म्हणण्यापेक्षा पुढे वारी 2 महिने पुढे, त्याच्या अगोदरच मी थंड पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करतो. दररोज आपण वर्षभर गरम पाणी आंघोळ करतो, पण वारी अशी एक गोष्ट आहे ती वारी म्हणजे. वारीमध्ये आपल्याला कुठला त्रास होऊ नये म्हणून मी महिना 2 महिना अगोदर थंड पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करतो. माझा प्रातर्विधी सुद्धा मी वेळ बदलून करतो. त्याचं कारण एवढंच आहे, आता हे बिबट्यांची सगळीकडं आपल्या भागामध्ये भरपूर बिबटे आहेत. मग ते काय होऊ नाही, अंधारामध्ये कुठे जाऊ नये, एखाद्या खड्ड्यात पडू नये, काय नाही, निवांत आपलं दुपारी प्रातर्विधी आपला दुपारी असतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, ही वेळ बदलून घ्या, मग तुम्हाला अंधारामध्ये जायची कोणी वेळ येणार नाही. मला तुम्ही खरं एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही या वारीच्या मार्गाला केव्हापासून लागले, तुम्हाला ही प्रेरणा कोणाकडून मिळाली, किंवा तुम्हाला असा कोणता बोध झाला का की बाबा मला वारीला, तेव्हापासून मी निश्चय केला की मी मला वारीला जायचं? मला वाटतं माझ्या वयाच्या 15व्या वर्षी, माझं लग्न नव्हतं झालं त्याच्या अगोदर, मच्छिंद्र महाराज काचळे आणि आम्ही 2 जण फणसे महाराजांच्या दिंडीमध्ये आम्ही जात होतो पायी. मड मार्गावर दिंडी निघायची, आपली डेरेवाळांची दिंडी जाते ना चैतन्याची, त्या मार्गाने आम्ही जात होतो. 4-5 वर्ष आम्ही त्या दिंडीत चाललो. खूपच आनंद मिळाला, तेव्हापासून प्रेरणा मिळाली. त्या दिंडीच्या नंतर आपली दिंडी सुरू झाली सावराम बाबाची, सातबाबांची. सुरुवातीला मी काय पूर्ण दिवस येत नव्हतो, कारण आपला व्यवसाय असल्या कारणाने आपल्या पाठीमागे 4-5 लोक मजूर आपल्या हाताखाली असायचे कामाला, त्यांचे काही नुकसान होऊ नये म्हणून मी पुढे फक्त 4-5 दिवस राहिला का मग पुढे वारीमध्ये यायचं. आम्ही सायकलवर सुद्धा कार्तिक वारी केली, सायकलीवर 3 वर्ष आम्ही सायकलवरती केली होती वारी. 3 दिवसामध्ये आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचायचो सायकलवर, कार्तिकी वारी करायची. त्याच्यामध्ये आता ते सायकलवर जाणार आमचे मिस्त्री आहेत आपले मृदंग वाजवणार, हे सुद्धा सायकलवर आमच्यावर असायचे. पहिल्या वर्षी आम्ही 6 जण होतो, दुसऱ्या वर्षाला 6 होते, तिसऱ्या वर्षाला 18 जण होते. मोटर रिटायर झाली माणसं आमच्यावर होती सायकलवर. काही वार सायकलवर पण केल्या, काही मोटरसायकलीवर केल्या, पण नंतर सावरंबाबाई चालू झाले तेव्हापासून आपली पायवारी आता ही 1 वर्ष मध्ये नसेल मला वाटतं, मी नाही तर मग पूर्ण 25 वर्ष या वारीमध्ये. पूर्वीचे खूप लोक होते या वारीमध्ये, जुनी माणसं सगळी गेली ती. आता जुन्यापैकी मला नाही वाटत आपले नाथ महाराज असतील तेवढे जुने बर का, सुरुवातीपासूनचे. गुंजाळ बाबा एक, नाही तर मला जुनं कोणी दिसत नाही याच्यात पहिल्यापासूनचे. आता ही जी तरुण पिढी जी आहे सध्या, आपण पाहतोय की भारताचा काना जर पाहिलं तर तरुण आहे, पण त्या तरुणांकरता तुम्ही असा एखादा कोणता मोलाचा संदेश द्याल की या वारीतून तुमचा जो पूर्ण अनुभव आहे, हा अनुभव एकत्र करून तुम्ही असा कोणता संदेश तरुणांकरता द्याल, की तुमची मुलं म्हणून?
तरुणांनी परमार्थच करायला पाहिजे खऱ्या अर्थाने. हे सगळे बेटी वायरी तुटलेल्या माणसांना परमार्थ नाही खऱ्या अर्थाने. तरुणांनी याच्यामध्ये यायला पाहिजे. जरी खेड्यामध्ये म्हटलं असलं वृद्धवती तरणेरी, तर आता असं झालंय जगामध्ये तरुणीच वृद्ध झाले असं वाटायला लागलं. तेव्हा तरुणांनी परमार्थाकडे वळायला पाहिजे. परमार्थाशिवाय तरुण पर्याय नाही. आपल्या आई वडिलांना किंवा जे आई वडील आहेत त्या वृद्ध माणसांनी आपलं जर सांभाळ वाटत असेल तर तरुणांना परमार्थामध्ये आणलं पाहिजे. ही पहिल्या आई वडिलांची जबाबदारी. एकदा वारीमध्ये तुम्ही सगळ्याच्या नंतर मग वारीतली जबाबदारी मग ती वारीमध्ये होऊन जाते. पण सुरुवात बाकी आई वडिलांनी मुलांना त्या संस्कारामध्ये घातलं पाहिजे. आता आमचे नातू आहेत, दोन नातू आहेत. त्याच्याकरता एक 10,000ची पेटी घेतली मी शिकवायला त्यांना. ते मलाच शिकू देतात उलट. ते खालून सोर असं वर उपसून टाकतात. एकदा ते 5,500 रुपये खर्च केला एकदा मी त्या पेटीला. पुन्हा त्यांनी पाळून मोडल्याच्या नंतर. मग आता तो एक छोटाचा नातू आहे ना, तो काही अभंगाची एक प्रमाण तरी म्हणतो. तो अगदी चालू म्हणतो मस्त पैकी. त्याला आणलं एका दिवशी आपण इकडे वारीमध्ये. पण तो लाजतो जास्त माणसांमध्ये. त्याला एकट्यालाही म्हणतो. तरुण मुलाला हे संस्कार दिले पाहिजे. तुम्ही आता सांगितलं तरुणांनी यायला पाहिजे. तरुणांवर संस्कार लहानपणापासूनच पाहिजे. हा, लहानपणापासून. कारण मडकं गाडवायचं असेल तर ते चिखल असेल त्यावेळेस गाडवता येते. मग कुंभाराच्या वेळेस आपण चिखल ठेवतो, त्याला ते आकार देतो. आकार देणंच खरं आई वडिलांचं काम. आई वडिलांचीच जबाबदारी खऱ्या अर्थाने. बाकीचा समाज कोण काय करणार आहे? आई वडिलांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे जे आता वारीत येतात आपले सगळे सहकारी आहेत, त्यांनी असे कोणते नियम पाळले पाहिजे जास्त करून फार महत्वाचे असे वाटतात तुम्हाला? बाकीचे सगळे पाळावेत असे नाही, पण असे मोजके एखादे थोडेफार कोणते नियम पाळले पाहिजे असं? ज्यावेळेस आपण दिंडीमध्ये चालतो ना, आपण टाळ वाजवणं, काही चाली म्हणणं. आज एवढ्या वर्ष काय म्हणजे पाहत बदलच काय होत नाही. जे आहे पहिलं तेच, बदल करत नाही. खऱ्या अर्थाने वारीवरनं गेल्यावर सुद्धा आपल्या प्रत्येक गावामध्ये मंदिर वगैरे आहेतच. त्या ठिकाणी भजनच्या स्वरूपाने भजन झालं पाहिजे. आणि निष्काम सेवा तर नक्कीच झाली पाहिजे. निष्काम सेवेला खूप मोठं महत्व आहे. आपण बाहेर किती भजन करून आपल्याला पैसे मिळतील, सारं होईल. पण आपल्या मंदिरामध्ये आपण निष्काम भजन म्हणजे निष्काम सेवा केल्याशिवाय फलद्रूपच होऊ शकत नाही. मला तीच काळजी वाटते. काही लोक सुधारणाच कशी होत नाही त्यांची. त्याला कारण एक मिळेल, ते फक्त पैशाच्या मागे पाळणारी. पैसा मिळतो तिथंच जायचं. मैताचे सुद्धा लोक पैसे घेतात. म्हणलं किती निर्लज्जपणा आहे तो. मैताच्या भाजण्यात सुद्धा पैसे घेतात, ठरवून घेतात. आमच्याकडं काय असे मंडळी 2-3 आवांगाचे पुढे आवांग घेत नाही, पण मैताच्या भाजण्याला हवं सावध. आणि पैसे मागायला ज्याची बायको मिळेल त्याच्याकच पैसे मागायला तयार. लगेच आरती जावं लागलं त्याला जरा थांबते, एखाद दिवस जावं तर नाही लगेच. हे असं खरं नाही. तर निष्काम सेवा झाली पाहिजे ना. आपल्या प्रत्येक ठिकाणी मंदिर आहे, प्रत्येकाच्या गावामध्ये त्या ठिकाणी निष्काम सेवा केली पाहिजे. हे महत्वाचं आहे. आता वारीमध्ये बरेचसे सेवा करणारी मंडळी सुद्धा असतात. जी सेवा करणारी आहेत, काही पायी चालणारे आहेत, काही समजा नियोजन करणारी पण आहेत गाडीमध्ये नाही का पुढे जाऊन. हा, मग तसं पाहिलं तर त्यांच्याशिवाय वारी पण पूर्ण होऊ शकत नाही असं. कारण हे पुढे नियोजन करतात म्हणूनच हे सोयीस्कर चालू शकतात. सोयीस्कर चालायला तसे चालू शकतात. सगळेच पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यांची गरजच आहे पुढे जाऊन नियोजन करणं त्यांचं काम. पण पुण्य सारवणं सारखंच आहे.
जो भजन करतो तो कीर्तन करतो, पखवाज वाजवतो, पावत्या फाडितो, पुढे जाऊन काही लोकांची सोय करतो. सर्वांना हे पाण्यान भाई म्हणजे सर्वांना पुण्य सारखंच आहे, केलंच पाहिजे ते. तुम्ही जे भजन शिकले किंवा जे आता भजन म्हणता हे तुम्ही कोणाकडून शिकले, तुम्हाला कोणी शिकवलं आणि तुम्हाला ही भजनाची आवड कशी निर्माण झाली भजनाची? पूर्वी आमच्या वाडीमध्ये भजन असायचं, म्हातारी माणसं असायची भजन. ते रात्रीचे 9, 10, 11 वाजता यायची तो पण आम्ही झोपून राहायचो. मग ते आल्या उठायचे. मग त्या भजनामध्ये मी ते भजन करायला शिकलो. मग पहिले मला चाली म्हणायच्या कशा, समजा कधी चाली रूप पाता लोचनी. मग ही चाल कशी तयार करायची, एका वय द्यायची. रूप आणि त्याला किती स्वर किती वाढतो, मग त्याला यश काढायचं पुढं इतक्यापर्यंत, मग त्यापासून मी चालल्याचा म्हणायला शिकलो. पुढे जीवनामध्ये जे बंकट स्वामीचे शिष्य सुकाळे गुरुजी म्हणून, महादेव महाराज सुकाळे गुरुजी यांचा क्लास आमच्या भटकेवाडीत आम्ही चालू केला. तो क्लास जवळजवळ काय 3-4 महिने चालला. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी 4-5-6 राग शिकवले, ठाईच्या चाली वगैरे वगैरे. मग तिथं आम्ही ते रियाज करू मग ते म्हणायला लागलो. पुढे वारीमध्ये येऊन मग ते वारीमध्ये चैतन्यमयच वातावरण असतं. वारी कुठून चाले आठवत्यात, या कुठून आल्या, काय झालं हे काही समजत नाही, आपोआप येतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे, मी एक थोर माणसाची एक मुलाखत ऐकली होती. त्यांनी बोधे बाबांना एक प्रश्न विचारला होता. बोधे बाबा म्हणजे भजन भीष्म बोधे बाबा. ते बोधे बाबांना एकाने विचारलं का बाबा या चाली कशा काय आठवत्यात, कशा काय म्हणायच्या, कशा लावायच्या. तर ते काय बोलले, तुकोबरायांचा अभंग का नाही, तर तुकोबरायांचा अभंग आपण गायला सुरुवातीला आणि त्याला आपल्याला चाल लावायची. मग तुकोबरायांचं स्मरण करायचं. तुकोबराय मला याला कुठली चाल लावू, तुम्हीच मला हे करून द्या. ते स्मरण केलं ना, तुकोबराय चाल सांगून देतात, ही चाल तू म्हण. तो नामदेवराय, नाथ महाराज ज्या संतांचा अभंग आहे त्यांचं स्मरण केल्याच्या नंतर ती चाल आठवते, तेच ते स्फूर्ती देतात. असं बोधे बाबांनी सांगितलेले बरं का. आणि ते मी सुद्धा आत्मसात आणतो, त्याचा अनुभव घेतो, तर ते खरं आहे. अशा प्रकारे ते चाली होऊन गेले. चालते, धन्यवाद. आपण पुढे गेल्यावर परत जिथे वेळ मिळेल तिथे बघू. धन्यवाद, आम्हाला बोलले तुम्ही, जरा अनुभव सांगितला. रामकृष्ण.